एकदा एक माणूस आपल्या मित्राला म्हणतो, मी लोकांवर खूप लवकर रागवतो. मला वाटतं की कोणीच माझी कदर करत नाही. त्याचा मित्र हसतो आणि म्हणतो, कदाचित कदर करण्यासारखं काही दिलंच नाहीस तू. कधीकधी आपण असं समजतो की लोक आपल्याला दुर्लक्ष करतात, आपली गोष्ट मानत नाहीत किंवा आपल्याला हवा तसा सन्मान देत नाहीत. पण कधी आपण हा विचार केलाय का की कदाचित आपणच असा माणूस बनलो नाही ज्याच्याशी लोक नैसर्गिकपणे जोडले जावेत? खरी गोष्ट अशी आहे की लोक आपल्याशी तसं वागतात जसं त्यांना वाटतं, ना की जसं आपण पात्र आहोत असं आपल्याला वाटतं. तुम्ही एखाद्याला किती ओळखता हे महत्त्वाचं नाही, त्याहून महत्त्वाचं आहे तुम्ही त्याला कसं वाटू देता. आणि हीच गोष्ट पुस्तक दी आर्ट ऑफ डीलिंग विथ पीपल आपल्याला शिकवते. आपले विचार आणि शब्द इतके परिष्कृत कसे करायचे की लोक आपोआप आपल्याकडे आकर्षित होतील. कारण शेवटी यश हे फक्त कौशल्यावर अवलंबून नसतं, तर लोकांना चांगलं वाटण्याची सूक्ष्म कला त्यामागे असते. प्रकरण 1. प्रत्येक व्यक्तीशी तसं वागा जसं तो बनू इच्छितो. कल्पना करा तुम्ही कोणाला भेटायला जाता आणि तो फक्त हलकसं स्मित देतो. ना उत्साह ना आपुलकी. तुम्हाला तिथून निघून जावंसं वाटेल, नाही का? आता दुसऱ्या व्यक्तीची कल्पना करा, जो तुम्हाला पाहून खरोखर आनंदी होतो, तुमच्या बोलण्यात रस घेतो आणि तुम्हाला महत्त्वाचा असल्याची जाणीव करून देतो. तुम्ही त्याला पुन्हा भेटायला नक्कीच इच्छाल. यातच डील मेकर आणि डील ब्रेकर माणसातील फरक आहे. लेस लिबलिन म्हणतात, लोकांची जोडण्यासाठी कोणतीही स्क्रिप्ट किंवा तंत्र आवश्यक नाही. फक्त हे समजून घ्या, प्रत्येकाला महत्त्व दिलं जावं, ऐकलं जावं, समजून घेतलं जावं आणि कौतुक केलं जावं असं वाटतं. पण बहुतेक लोक काय करतात? ते बोलतात, पण फक्त स्वतःबद्दल. ते ऐकतात, पण समजून घेण्यासाठी नाही, उत्तर देण्यासाठी. जर तुम्ही ही सवय बदलली आणि समोरच्याला तू खास आहेस असं वाटू दिलत, तर तुम्ही कोणाचंही मन जिंकू शकता. उदाहरणार्थ, एखाद्या दुकानदाराशी बोलताना जर तुम्ही फक्त वस्तू विचारली तर व्यवहार तिथेच संपतो. पण जर तुम्ही म्हटलात, तुमचं दुकान खूप स्वच्छ आहे, इथे यायला छान वाटलं, तर त्याचा दृष्टिकोन बदलतो. तो तुम्हाला फक्त ग्राहक म्हणून नाही, तर माणूस म्हणून पाहू लागतो. लक्षात ठेवा, लोकांना काय समजावलं ते विसरतात, पण तुम्ही त्यांना कसं वाटू दिलत हे कधीच विसरत नाहीत. प्रकरण 2. प्रत्येकाला एक आरसा हवा असतो. प्रत्येक माणूस स्वतःला कुठल्या ना कुठल्या आरशात पाहत असतो आणि सर्वात मोठा आरसा म्हणजे तुमचं वागणं. जर तुम्ही कोणाकडे दुर्लक्ष केलं तर तो स्वतःला कमी समजू लागतो. जर तुम्ही त्याचं कौतुक केलं तर त्याला स्वतःमध्ये ताकद जाणवते. लेस गिबलिन म्हणतात, लोक तसं बनतात जसं त्यांच्याशी वागलं जातं. जर एखाद्या मुलाला सतत सांगितलं, तू नेहमी चूक करतोस, तर तो तसाच म्हणतो. पण जर म्हटलं, तू हुशार आहेस, तुला जमेल, तर तो प्रयत्न करायला सुरुवात करतो. हेच मोठ्यांनाही लागू होतं. नाती लॉजिकवर नाही, तर भावनांवर चालतात. आणि भावना तेव्हा तयार होतात जेव्हा आपण एखाद्याचा आत्मविश्वास तोडत नाही, तर हलकेच उचलतो. प्रकरण 3. लोक तर्काने नाही, सन्मानाने बदलतात. जर तुम्ही कोणाला थेट सांगितलं, तुझी विचारसरणी चुकीची आहे, तर तो तुमचं ऐकणार नाही, कारण तुम्ही त्याच्या सन्मानाला ठेच पोहोचवली आहे. माणूस तर्कापेक्षा सन्मानाला जास्त प्रतिसाद देतो. जर तुम्हाला एखाद्याने तुमचं ऐकावं असं वाटत असेल, तर आधी त्याला जाणवू द्या की तुम्ही त्याचा आदर करता. कोणालाही खाली पाडून वर उचलता येत नाही. पण जो प्रत्येक वेळी हसत तुमची प्रशंसा करतो, त्याच्यासोबत बसायला तुम्हाला आवडेल ना? बहुतेक लोक त्या व्यक्तीकडे आपोआप आकर्षित होतात, जी त्यांना महत्त्वाचं आणि खास असल्याची जाणीव करून देते. एक उदाहरण पाहूया. तुमच्या मित्राने एखादी जुनी गोष्ट सांगितली आणि तुम्ही लगेच म्हणालात, अरे, हे तर मला आधीपासूनच माहिती आहे. तो काही शेअर करतो आणि तुम्ही त्याला छोटं करून टाकता. तुमची गोष्ट कदाचित बरोबर असेल, पण त्या मित्राला कसं वाटेल? त्याने जे काही मनापासून सांगितलं त्याची किंमतच कमी झाली असं त्याला जाणवेल. लेस गिबलिन म्हणतात, जर तुम्हाला लोकांकडून प्रेम, सन्मान आणि सहकार्य हवं असेल, तर त्यांना खास असल्याची जाणीव करून द्या. त्यांना हे दाखवू नका की तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त जाणता. लोकांना तुमचं लॉजिक आठवत नाही, पण तुमचं हसू, आदर आणि लक्ष कायम लक्षात राहतं. जर तुम्हाला लोकांनी तुमच्याशी मनापासून जोडलेलं राहावं असं वाटत असेल, तर त्यांना ऐका, त्यांची कदर करा आणि थोडीशी संवेदनशीलता दाखवा. ज्ञानापेक्षा जास्त ताकदवान गोष्ट म्हणजे आदर देणं. अध्याय 6. लोक काय विचार करतात हे नाही, ते काय अनुभवतात हे महत्त्वाचं. लेस गिबलिन सांगतात की लोक तुमचे शब्द विसरू शकतात, पण तुम्ही त्यांना काय जाणवून दिलं हे ते कधी विसरत नाहीत. तुम्ही किती परफेक्ट बोललात यापेक्षा तुमचं बोलणं ऐकून समोरच्याला कसं वाटलं हे अधिक महत्त्वाचं आहे.
एक मुलगा आपल्या बॉसला सांगतो, मी ओव्हरटाईम करतोय, काम पूर्ण करतोय, पण मला कौतुक मिळत नाही. बॉस उत्तर देतो, आम्ही पगार देतो ना, आणखी काय हवं? लॉजिक कदाचित बरोबर असेल, पण माणूस मशीन नसतो. त्याला फक्त पैसे नको असतात. त्याला स्वतःची किंमत ओळखली जावी असं वाटतं. लेस गिब्लिन सांगतात की लोक निर्णय विचार करून नाही, तर भावना अनुभवून घेतात. जर कोणाला तुमच्यासोबत चांगलं वाटत असेल, तर तो तुमची चूकही माफ करेल. पण जर तुम्ही त्याला कमीपणा जाणवून दिलात, तर तुमची बरोबर गोष्टही त्याला चुकीची वाटेल. कम्युनिकेशनमध्ये फक्त बोलणं पुरेसं नसतं. बोलण्याची पद्धत, टोन आणि भावना मोठी भूमिका बजावतात. जेव्हा तुम्ही एखाद्याशी आदराने वागता, तेव्हा तो आपोआप तुमच्यासाठी मऊ होतो. पुढच्या वेळी बोलताना शब्दांच्या अर्थापेक्षा त्याच्या परिणामावर लक्ष द्या, कारण माणूस मनाने जोडतो, मेंदूने नाही. अध्याय 7. तुम्ही ऐकता तेव्हा लोक खुलतात. कल्पना करा, तुम्ही तुमची समस्या कोणासोबत शेअर करता आहात आणि तो वारंवार मध्येच अडवतो, स्वतःचे अनुभव सांगतो किंवा नको असताना सल्ला देतो. कसं वाटेल? एकटेपणा, राग किंवा दुःख, कारण त्याने तुमचं ऐकलंच नाही. पण जर एखादी व्यक्ती शांतपणे ऐकली, मध्येच न अडवता फक्त म्हणाली, मी समजतोय, सांगत रहा, तर तुम्हाला हलकं वाटणार नाही का? लेस गिब्लिन म्हणतात, लोक तेव्हाच तुमच्यावर विश्वास ठेवतात जेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही त्यांना समजलात. आणि समजून घेण्याची पहिली पायरी म्हणजे मनापासून ऐकणं. आजकाल सगळ्यांनाच बोलायची घाई आहे, पण ऐकणारा खूप कमी मिळतो. जेव्हा कोणी तुमच्यासमोर मन मोकळं करतं, तेव्हा समजा की एक नातं तयार होतंय, जे पैशाने नाही तर सहानुभूतीने तयार होतं. लक्षात ठेवा, उत्तर देण्यासाठी ऐकू नका, समजून घेण्यासाठी ऐका. अध्याय 8. टीका करून संवादाची सुरुवात करू नका. तू नेहमी चूक करतोस किंवा तुझ्याकडून काही नीट होत नाही असं बोललात, तर समोरचा लगेच बचावात्मक होईल. तो तुमचं ऐकणं बंद करेल. लेस गिब्लिन सांगतात, सुधारणा करायची असेल तर टीकेने सुरुवात करू नका. लोक स्वतःचा सन्मान वाचवण्यासाठी लढतात. तुम्ही त्यांना खाली दाखवलं तर ते स्वतःला वाचवण्यात गुंतात, तुमचं ऐकण्यात नाही. त्याऐवजी असं म्हणा, तू वेळेवर केलंस तर काम खूप छान होतं. मग त्याला स्वतःच कळेल की यावेळी उशीर झाला. लोकांना उचलून धरलं तर ते सुधारतात, लाजवलं तर नाही. जर एखाद्याला वाढवायचं असेल तर आधी त्याला सुरक्षित वाटू द्या. अध्याय 9. कधीकधी इगो सांभाळणं गरजेचं असतं. कधीकधी माणूस बरोबर असूनही हरतो, कारण त्याने समोरच्याच्या अहंकाराला धक्का दिला असतो. जर तुम्ही कोणाला सगळ्यांसमोर लाजवलं, मध्येच तोडलं किंवा कमी दाखवलं, तर तो तुमचं ऐकणार नाही. त्याऐवजी असं म्हणा, या रिपोर्टमध्ये काही मुद्दे अजून सुधारता येतील, आपण मिळून ते चांगलं करूया. बोलणंही झालं आणि नातंही टिकून राहिलं. माणसांशी व्यवहार हा तर्काचा खेळ नाही, तो भावनांचा विषय आहे. अध्याय 10. जेव्हा कोणी ऐकायलाच तयार नसतो. जर तुम्ही एखाद्याला थेट विरोध केला तर त्याचा मेंदू लगेच बंद होतो, कारण लोक असहमतीला व्यक्तिगत हल्ला समजतात. त्याऐवजी असं म्हणा, मला कळतं की असं वाटू शकतं, पण कदाचित काही लोक अजूनही मेहनतीने पुढे जात असतील का? असं केल्याने मतभेद व्यक्त होतात, पण संघर्ष निर्माण होत नाही. लोकांना गप्प बसवण्यापेक्षा त्यांना विचार करायला लावणं जास्त प्रभावी असतं. सर्वात आधी त्यांना पूर्ण बोलू द्या, मग त्यांची गोष्ट पुन्हा सांगून दाखवा की तुम्ही ऐकलं आहे, आणि मग तुमचं मत मांडा. जणू काही तुम्ही त्यात भर घालत आहात, तोडत नाही. कारण माणसाची सर्वात खोल इच्छा म्हणजे कोणीतरी त्याला समजून घ्यावं. लेस गिब्लिन म्हणतात, प्रभाव टाकण्याचा खरा मार्ग असा असतो की समोरच्याला प्रतिकार करण्याची गरजच वाटू नये. त्याला स्वतःवर नियंत्रण असल्यासारखं वाटलं पाहिजे. त्याला असं वाटू नये की कोणी त्याला बदलण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही ही कला शिकलात तर तुम्ही कोणाशीही बोलू शकता, भांडण न करता, ओरड न करता, थकवा न येता. सोपं सूत्र लक्षात ठेवा, ऐकण्याची कला बोलण्यापेक्षा जास्त शक्तिशाली असते. जो माणूस इतरांच्या बोलण्याला आदर देतो त्याला लोक आपोआप ऐकू लागतात, आणि हाच लोकांशी व्यवहार करण्याचा प्रभावी मार्ग आहे, ज्याने तुम्ही हट्टी, बचावात्मक किंवा अहंकारी लोकांपर्यंतही पोहोचू शकता, तेही जबरदस्तीशिवाय. अध्याय 11. लोकांना जिंकत असल्याची जाणीव करून द्या. प्रत्येक माणसाच्या आत एक मूलभूत इच्छा असते, त्याला स्वतःला सक्षम आणि यशस्वी वाटावं असं वाटतं. लेस गिब्लिन म्हणतात, जर तुम्हाला लोकांशी चांगलं नातं जोडायचं असेल तर त्यांना असं वाटू द्या की ते काहीतरी साध्य करत आहेत. विचार करा, कोणी तुमच्यासोबत काम करत आहे आणि तुम्ही फक्त सूचना देत राहिलात पण त्याच्या प्रयत्नांचं कौतुक केलं नाही, तर त्याला कसं वाटेल? त्याला वाटेल, मी फक्त एक साधन आहे, माझी काही किंमत नाही. उदाहरणार्थ, एखादा ज्युनियर तुमच्या सांगण्यावरून मेहनत करतो आणि तुम्ही फक्त एवढं म्हणालात, तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं. त्याची पूर्ण ऊर्जा बदलते. तो आता फक्त काम करत नाही, तो मालकीभावाने काम करतो.
लोक त्या वातावरणात चांगलं काम करतात जिथे त्यांना वाटतं की ते महत्त्वाचे आहेत आणि प्रगती करत आहेत. म्हणून छोट्या यशाचंही कौतुक करायला शिका. जेव्हा तुम्ही एखाद्याला जिंकत असल्याची जाणीव देता तेव्हा तो फक्त तुमच्याशी जोडला जात नाही, तर स्वतःलाही अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो. अध्याय 12. इतरांच्या टीकेमुळे स्वतःला कमी समजू नका. कोणी टीका केली की सर्वात आधी तुटतं ते म्हणजे आपली शांतता. पण लेस गिब्लिन म्हणतात, इतरांच्या टीकेला घाबरणं निरर्थक आहे. कारण बहुतांश लोक विचारपूर्वक टीका करत नाहीत. ते त्यांच्या निराशा, असुरक्षितता किंवा अहंकारातून बोलत असतात. कधीकधी लोक तुम्हाला खाली खेचतात कारण ते स्वतः वर जाऊ शकत नाहीत. समजा तुम्ही चांगलं काम केलं आणि कोणी म्हणालं, तू फक्त दिखावा करतोस. याचा अर्थ असा होतो का की तुम्ही खरंच दिखावा करत आहात? नाही. पण जर तुम्ही ती गोष्ट मनाला लावून घेतली तर तुम्ही स्वतःवर शंका घेऊ लागाल. हीच टीकेची धोकादायक ताकद आहे. ती बाहेरून नाही, आतून तोडते. प्रत्येकाचं मत हे सत्य नसतं. काही लोक फक्त स्वतःला श्रेष्ठ दाखवण्यासाठी टीका करतात. मग काय करायचं? प्रत्येक टीका वैयक्तिकरित्या घेऊ नका. विचार करा, ही टीका खरंच सुधारण्यासाठी आहे की फक्त कमी दाखवण्यासाठी? जर योग्य असेल तर धन्यवाद द्या आणि शिका. जर निराधार असेल तर हसा आणि पुढे चला. तुम्हाला प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. टीकेला एक साधन म्हणून वापरा, जे कधीकधी दुरुस्त करतं, पण बहुतेक वेळा दुर्लक्ष करणं हाच सर्वोत्तम मार्ग असतो. जर तुम्ही प्रत्येक दगड उचलून उत्तर द्यायला लागलात तर तुम्ही कधीच तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाही. जे खरे तुमचे आहेत ते तुम्हाला पाडण्यासाठी नाही तर सावरण्यासाठी बोलतात. बाकी सगळा फक्त आवाज असतो. अध्याय 13. सर्वात मोठं कम्युनिकेशन म्हणजे ऐकणं. अनेकांना वाटतं चांगलं बोलणं ही सर्वात मोठी कौशल्य आहे. पण खरं म्हणजे सर्वात प्रभावी संवाद तिथे घडतो जिथे समोरच्याला खरंच ऐकलं जातं. बहुतेक लोक ऐकत नाहीत, ते फक्त उत्तर देण्याची पाळी येण्याची वाट पाहतात. ते उत्तर देण्यासाठी ऐकतात, समजून घेण्यासाठी नाही. उदाहरणार्थ, तुमचा मित्र कठीण काळाबद्दल सांगत आहे. तुम्ही मध्येच म्हणता, अरे माझ्यासोबतही असंच झालं होतं, आणि तुमची गोष्ट सुरू करता. तुम्ही ऐकलं नाही, फक्त तुमची वेळ येण्याची वाट पाहिली. पण जर तुम्ही म्हणालात, मला समजतं हा काळ तुझ्यासाठी किती कठीण असेल, आणि शांतपणे ऐकलत, तर तो मित्र तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवेल. ऐकणं ही निष्क्रिय क्रिया नाही, ती आक्रिय प्रयत्न आहे, जिथे तुम्ही तुमचा अहंकार, तुमची तुलना, तुमची उत्तरं बाजूला ठेवता आणि पूर्णपणे समोरच्याच्या जगात जाता. लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाचा आवडता विषय तो स्वतः असतो. जर तुम्ही त्याला त्याच्याबद्दल बोलण्याची जागा दिलीत तर तुम्ही त्याच्या नजरेत लगेच विश्वासार्ह आणि महत्त्वाचे ठरता. अध्याय 14. लोकांना बदलण्याचा प्रयत्न सोडा. जर तुम्हाला चांगलं नातं हवं असेल तर लोकांना बदलण्याचा प्रयत्न थांबवा. कारण जेव्हा तुम्ही एखाद्याला बदलू पाहता तेव्हा तुम्ही त्याला अप्रत्यक्षपणे सांगत असता, तू आत्ता जसा आहेस तसा योग्य नाहीस. कोणी वारंवार तुम्हाला सांगितलं की तू असा नाही तसा हो, तर तुम्हाला जवळीक वाटेल का? नाही, उलट तुम्हाला अपमान वाटेल. जर एखाद्या मित्राच्या सवयी तुम्हाला आवडत नसतील आणि तुम्ही नेहमी त्यावरच बोलत राहिलात तर तो तुमच्यापासून दूर जाईल. पण जर तुम्ही त्याच्या चांगल्या गुणांचं कौतुक केलं तर कदाचित तो स्वतःहून बदलायला तयार होईल. लोक तेच करतात जे त्यांना स्वतः करायचं असतं. म्हणून बदल घडवायचा असेल तर टीका नाही, कनेक्शन वाढवा. जेव्हा नातं मजबूत होतं तेव्हा प्रभाव आपोआप निर्माण होतो. अध्याय 15. एखाद्याला जिंकण्यापूर्वी त्याचा विश्वास जिंका. बऱ्याच लोकांना वाटतं की कोणाला जिंकणं म्हणजे त्याला आपल्या बोलण्यावर तयार करणं. पण खरं असं आहे की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला तुमच्यावर विश्वास नाही तोपर्यंत तो तुमचं म्हणणं मान्य करत नाही. लेस गिब्लिन म्हणतात, विश्वासाशिवाय प्रभाव, इन्फ्लुएन्स शक्यच नाही. विश्वास एका दिवसात तयार होत नाही, तो छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसून येतो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला कोणाकडून मदत हवी असेल आणि तुम्ही त्याच्याशी फक्त गरज असताना बोलत असाल तर तो तुम्हाला गरजवंत समजेल, विश्वासू नाही. पण जर तुम्ही आधी त्याची विचारपूस केली, त्याचं ऐकलं, त्याची काळजी घेतली, तर जेव्हा तुम्ही काही सांगाल तेव्हा तो नक्की ऐकेल. एखाद्याचा विश्वास जिंकण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्याचा आदर करा, त्याला न जज करता स्वीकारा, सातत्याने संपर्क ठेवा. लोकांना लगेच समजतं की कोण फक्त दिखावा करतंय आणि कोण खरंच काळजी घेतंय. म्हणून जर तुम्हाला कोणावर प्रभाव पाडायचा असेल तर आधी त्याला जाणवू द्या की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्याच्या विश्वासाला पात्र आहात. विश्वासाशिवाय संवाद म्हणजे फक्त आवाज. लेस गिब्लिन म्हणतात, आधी हृदयापर्यंत पोहोचा, मग बुद्धीपर्यंत, आणि हृदयापर्यंत जाण्याचा मार्ग नेहमी विश्वासातून जातो. अध्याय 16. रागावलेल्या लोकांशी कसं वागावा. रागावलेल्या व्यक्तीशी बोलणं सोपं नसतं. तो तुमचं ऐकायला तयार नसतो. तो फक्त आपल्या रागात आणि दुःखात अडकलेला असतो.
लेस गिबलिन सांगतात, जर तुम्ही रागावलेल्या व्यक्तीशी भिडलात तर त्याचा राग अजून वाढतो. सर्वात पहिलं काम काय? त्याचं ऐका. मध्ये मध्ये अडवू नका, टाळाटाळ करू नका. उदाहरण, जर तुमचा एखादा सहकारी मीटिंगमध्ये चिडला असेल तर त्याला समजावण्यापेक्षा असं म्हणा, मला कळतंय तू का नाराज आहेस, चल शांतपणे बसून बोलूया. यामुळे रागाचा तापमान थोडं कमी होतं. कारण प्रत्येक रागावलेल्या माणसामध्ये आदराची भूक असते. जेव्हा तुम्ही त्याच्या भावना मान्य करता तेव्हाच तो तुमचा ऐकायला तयार होतो. लक्षात ठेवा, रागात माणूस तर्क ऐकत नाही, तो फक्त प्रतिक्रिया देतो. म्हणून तुमचं उत्तर शांत असायला हवं. जर तुम्ही एखाद्या चिडलेल्या व्यक्तीशी समजूतदारपणे आणि आदराने वागलात तर तोच व्यक्ती पुढे तुमचा विश्वासू साथीदार बनू शकतो. राग म्हणजे एक सिग्नल आहे की त्या व्यक्तीला कुठेतरी ऐकून घेतलं गेलं नाही. म्हणून पुढच्या वेळी कुणी रागावलेलं असेल तर त्याला समजावू नका, आधी त्याला समजा. अध्याय 17. इतरांच्या नजरेत चांगले कसे व्हावे. जेव्हा एखाद्याला तुम्ही आवडता तेव्हा तो तुमचे अधिक लक्षपूर्वक ऐकतो, तुमच्यावर जास्त विश्वास ठेवतो आणि तुमच्यासोबत काम करायलाही तयार होतो. लेस गिबलिन म्हणतात, लोकांच्या नजरेत चांगलं बनण्यासाठी परफेक्ट असण्याची गरज नाही, तर सादरीकरण चांगलं असणं महत्त्वाचं आहे. वागण्यात, दृष्टिकोनात, बोलण्याच्या पद्धतीत. उदाहरण, जर तुम्ही क्लायंटला भेटताना त्याचं नाव बरोबर घेतलं आणि तयारी करून गेलात तर त्याला वाटतं की तुम्ही गंभीर आहात. लोक तुमच्या दिसण्यापेक्षा तुमच्या दृष्टिकोनाने प्रभावित होतात. स्वतःला सुधारून घेणं म्हणजे दिखावा नाही, तर इतरांचा आदर दाखवण्याचा मार्ग आहे. अध्याय 18. स्तुती स्वीकारणं ही देखील एक कला आहे. कोणी तुमची स्तुती केली आणि तुम्ही म्हणालात, अरे काही खास नाही केलं, तर तुम्ही त्याच्या भावनांना कमी लेखता. लेस गिबलिन म्हणतात, स्तुती स्वीकारणं ही देखील एक कला आहे. उदाहरण, कोणी म्हणालं तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन दिलं, तर फक्त हसून म्हणा, धन्यवाद, तुम्ही लक्षपूर्वक ऐकलत, खूप आनंद झाला. प्रत्येक स्तुतीत 2 व्यक्ती असतात, एक देणारा आणि एक घेणारा. योग्य पद्धतीने स्तुती स्वीकारणं म्हणजे समोरच्याचा सन्मान करणं. अध्याय 19. जे तुम्हाला टक्कर देतात त्यांच्याशी कसं वागावं. काही लोक प्रत्येक गोष्टीत विरोध करतात, कधी कल्पनांवर, कधी अहंकारावर. लेस गिबलिन म्हणतात, अशा लोकांशी भांडण्यापेक्षा त्यांना समजून घेऊन परिस्थिती शांत करा. उदाहरण, जर कोणी वारंवार तुमचं बोलणं तोडत असेल तर म्हणा, तुझा मुद्दा रोचक आहे, चला तोही विचारात घेऊ. यामुळे वादाऐवजी संवाद सुरू होतो. टक्कर देणारे लोक नेहमी शत्रू नसतात, त्यांनाही फक्त ऐकून घेणं आणि आदर मिळणं हवं असतं. अध्याय 20. माणसाला हाताळायचं असेल तर आधी त्याला समजा. माणसं मशीन नाहीत, त्यांना फक्त लॉजिकने नाही तर भावनांनीही समजावं लागतं. लेस गिबलिन म्हणतात, वागण्यापूर्वी जाणा. उदाहरण, जर एखादा टीममेट वारंवार डेडलाईन चुकवत असेल तर ओरडण्याआधी समजून घ्या, कदाचित तो वैयक्तिक तणावातून जात असेल. जेव्हा तुम्ही माणसाला केस नाही तर एक कथा म्हणून पाहता तेव्हा तुमचा दृष्टिकोन बदलतो आणि तिथूनच सुरू होतो चांगला संवाद, चांगली नातीसंबंध. निष्कर्ष, जो मनाला जोडतो तोच मन जिंकतो. ही पुस्तकं कोणती टेक्निक किंवा स्ट्रॅटेजीची नाहीत. ही एक साधी आठवण आहे की प्रत्येक माणसाला समजून घेता येतं जर आपण खरोखर प्रयत्न केला तर. लेस गिबलिन आपल्याला शिकवतात लोकांशी कसं जोडायचं, त्यांचा आदर कसा करायचा आणि दिखावा न करता त्यांच्या मनात स्थान कसं मिळवायचं. कारण शेवटी लोक हे लक्षात ठेवत नाहीत की तुम्ही काय बोललात, ते हे लक्षात ठेवतात की तुम्ही त्यांना कसं वाटू दिलत. म्हणून जर तुम्हाला एक चांगला कम्युनिकेटर आणि एक चांगला माणूस बनायचं असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीला विशेष वाटू द्या.